आज सकाळी सकाळी नाश्त्याला बनवले होते कांदे पोहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये कांदे पोहे खाण्याची गरमागरम वेगळीच मजा असते। तर मी 2च प्लेट बनवले होते। मुली तर काय खात नाही, छोटी मुलगी खाते कधीतरी, पण तिला कसं ते अजून झोपली आहे आणि मग ते कडक पण होतात, लगेच गरमागरम छान सॉफ्ट लागतात आणि खायला पण चांगलं लागतं गरमागरम। तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग शावसाठी चपात्याचं पीठ मळून ठेवलं। मी अर्धा तास आधीच मळून ठेवलं होतं, मग ते चांगलं मुरलंय आता आणि मग कसं मुरलं की चांगल्या चपात्या पण होतात। तर अर्धा तास आधीच मळून ठेवते आणि तिला नको कांदे पोहे वगैरे काही आवडत नाही तिला, तर ती चपाती आणि भाजीच खाऊन जाते आणि शाळेमध्ये पण ती काही खात नाही। मग म्हणजे कसं सकाळचंच ते मेन आहे, ते चांगलं जेवून जाते ती आणि तिला चपाती भाजीच आवडते आणि तिला एकदम म्हणजे चमचमीत असं पाहिजे खायला। तर म्हणून अजून भाजीचं मी ठरवलं नाही काय बनवायचंय। काल मार्केटमध्ये गेले नव्हते तर भाजी नाही, तर तिच्यासाठी चपात्या करून घेते पटकन आणि एका साईडला पाणी तापत ठेवलंय। छोटी मुलगी पण उठली आज लवकर, तर आमच्यासाठी मोठं भांडं आहे, तर ती अजून छोटीच आहे, मग तिला थोडंसंच पाणी लागते म्हणून मी त्या टोपामध्ये तापत ठेवलंय पाणी। आणि पोह्यांची पण एक मस्त गंमत आहे, शाहूच्या शाळेतून आणले आहेत पोहे, त्यांच्याकडे आनंद बाजार लागला होता। तर चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि मग भाजी काय करू म्हणून विचार करत होते, तर थोडंसं बेसन होतं, त्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा घातला मी हळदी पावडर, 1 चमचा मसाला लाल मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घातली आणि ते पाणी घालून छान मळून घेतलं चपातीच्या पिठासारखं। आणि शावला कसं असं चमचमीत आवडतं म्हणून मग, आणि मग मला पण होईल म्हणून मग मी त्या अर्थानेच बनवलेलं। तर हे बघा असं मस्तपैकी मळून घेतलं आणि हे वाटण माझ्याकडे होतं, कालचंच मी एकदाच बनवून ठेवते वाटण, तर हे वाटण होतंच, तर मग म्हटलं पटकन असं रस्सेदार भाजी बनवावी कसली तरी। तर हे मी पाटवडी रस्सा पण वेगळ्या पद्धतीने बनवते, बघूया जमतं का। तर काळा मसाला होताच माझ्याकडे ऑलरेडी वाटलेला, तर एक कढई घेतली, त्यामध्ये घातला तेल आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे, तर बघूया कसं बनतं ते। तर तेल मस्त कळाळलंय, आता त्यामध्ये घालणार आहे मी ते वाटलेला वाटण काळवालं। आणि मी सध्या आता काळ्या वाटणाचंच बनवते, आमच्या कोकणी वाटपाचं बनवत नाही, कारण असं काळ्या वाटणानं आम्हाला म्हणजे त्या वाटणाने कसं खायला पण असं हेवी वाटायचं आणि नाही का पोटामध्ये पण जळजळ व्हायचं, पण ह्या वाटणाने अजिबात काही ऍसिडिटी वगैरे काही होत नाही आणि मस्तपैकी भाजलं असल्यामुळे ते म्हणजे बरं पण वाटतं आम्हाला, म्हणजे हेल्दी असं वाटतंय। नाहीतर त्या वाटणाने एकदम हेवी झाल्यासारखं वाटायचं, ते याने असं वाटत नाही आणि म्हणजे ठीक आहे, चांगलं वाटते, जळजळ पण होत नाही, म्हणून मग आता मी हेच वाटण जास्त यूज करते। तर वाटणाला चांगला तेल सुटलं होतं, तर त्यामध्ये घातलं मग मसाले, थोडीशी हळदी पावडर, 2 चमचे लाल मसाला आणि थोडंसं गरम मसाला घातला आणि मसाले छान तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर मसाले आपले चांगले शिजलेले आहेत, तर मी थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं आणि त्यामध्ये मग पाणी घातलं आणि मग गरम पाणी घातल्याने काय होतं मस्तपैकी तर्री येते। तर कुठल्या पण मी काळ्या वाटणाचं जे जेवण बनवते त्यामध्ये मी गरम पाणीच घालते, त्याला मस्तपैकी असा कट येतो तर्रीचा। तर कसं तर्री बघितल्याशिवाय खायला पण मजा येत नाही, जरा वर तेल दिसलं किंवा असं लालसर असं रस्सा दिसला की खायला पण मजा येते। तर पाटवडीची ऍक्च्युली रेसिपी वेगळी आहे, पण मी अशी झटपट म्हणून बनवून बघते कशी होती म्हणून। तर मग चवीपुरतं मीठ पण घातलं त्यामध्ये। आता मी हे उकळवत ठेवणार आहे, उकळल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे पाटवड्यात। तर मी काय केलं, ते पीठ लाटून घेतलं पोळपाटावर आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे काप करून घेतले डायमंड शेपचे आणि आता रस्सा छानपैकी उकळलाय, त्यामध्ये घातले काप। तर बघूया कसं तुटतात की चांगले जसे तसेच राहणार आहेत ते। तर त्यामध्ये मी ते काप टाकून घेतले आणि ते चांगले आता उकळू देणार आहे, झाकून ठेवून चांगलं शिजवून घेणार आहे 10-15 मिनिटे, जेणेकरून आपलं बेसन शिजायला हवं, बेसन कसं कच्चंच आपलं आहे त्यामुळे। तर हे बघा छानपैकी उकळलेलं आहे आणि मुलांची घाई असते सकाळी शाळेची, तर आज काय देवपूजा वगैरे करायची नव्हती, पण मुलांची शाळा असल्यानंतर घाईच असते, किती पण लवकर उठलं तरी आपलं रुटीन कसं हेक्टिकच होतं, त्यामुळे झटपट असं प्रत्येक काम पटापट करावं लागतं। आणि ज्या घरामध्ये छोटी मुलं असतील त्या घरात तर मग पसाराच असतो। तर हे बघा मी झाकून ठेवले, सर्व टाकले त्यामध्ये तुकडे आणि छान झाकून ठेवले। 10 मिनिटांनंतर बघूया, तर हे बघा मस्तपैकी अजिबात तुटलेले नाहीत वड्या आणि एकदम अशा कडक झालेल्या आहेत छानपैकी मस्तपैकी। तर मी जरा पातळच ठेवणार आहे रसा आणि छान कडेला तर्री पण आलेली आहे, मस्तपैकी आपला झणझणीत पाटवडी रसा तयार आहे। आणि मला हे सोपं वाटलं म्हणजे त्या तुलनेने, कधी कधी कसं आपण उकळवून घेतो तेव्हा त्या तुटतात पण ह्या अजिबात तुटलेल्या नाही, तर ही पद्धत जरा बरी वाटली आणि एकदम अगदी साधी आणि सोपी आहे। तर तुम्ही कसं ते दुसरं पण वाटण वापरू शकता, फक्त वड्या पाडताना असं करून केलं तर एकदम भारी टेस्ट येईल।
असं मला वाटते आणि अजिबात तुटणार पण नाही. तर झालंय, तर शावला सर्व करते आणि तिला जेवायला देते पटकन. तिला जेवायला पण उशीर लागतो, टीव्ही बघत बघत जेवणार. तोपर्यंत तिला जेवायला दिलंय, तोपर्यंत मी बाबूला पण भरवून घेते. तर बाबू पण माझी छान उठले, आंघोळ वगैरे रेडी करून तयार आहे आणि आता चपात्या बनवते. छोटी मुलगी कशी चपात्याचं पीठ वगैरे दिलं की ती खेळत बसते. तर ती चपाती खाऊन झाली आणि हिचं पण जेवण करून झालंय. आता मी हिला शाळेची तयारी करते. बस लावली आहे तिला आता या महिन्यापासून. तर बस कशी आधीच येते, रिक्षा होते तर काही टेन्शन नव्हतं. तो थोडं थांब म्हणलं तर थांबायचं, पण आता बस काही थांबणार नाही आपल्यासाठी. आणि मध्ये झाली आता कचरावाले, तर कचरा टाकायला गेले मी. आणि शाहूच्या शाळेमध्ये कसं 2 वेण्या आता कंपल्सरी केल्या आहेत आणि शाहूचे केस छोटे असल्यामुळे वेण्या मला करायलाच येत नाही, घालायलाच येत नाही पटापट. त्यामुळे मग जरा मी लवकरच बसते आणि तिचे केस पण सिल्की आहेत त्यामुळे ना पटापट होत पण नाही. त्यामुळे मग त्यामध्येच वेळ जातो. म्हणून मी 11 वाजतापासूनच तिची तयारी करायला घेते, बॅग भरते किंवा तिचे सर्व. आणि हिची बघा काय चालली आहे छोटीची खेळण्यासाठी. पण मी बोलली तिला आता आपल्याला शाळेत जायचं आहे त्यामुळे खेळणी ठेवू नको, सगळा पसारा पाडून ठेवते बाहेर. त्यामुळे मग तिने खेळणी पण ठेवली आणि अशीच खेळायला गेली. तर शाहूच्या वेण्या घालायला खूपच वेळ लागतो. तर आता मी काय करणार आहे, तिची केस कट करून टाकणार आहे जेणेकरून हेअर बेल्ट लावेल आणि शाळेत जाईल. आणि केस पण गळायला लागले आहेत तिचे, म्हणून केस कट करून घेणार आहे. आणि तिला पण कंटाळाच येतो, सो कसे बसे घालते रोजच, एवढे परफेक्ट येत नाही अजून. आणि तिचे केस कसे सिल्की असल्यामुळे एकदम बसत पण नाही चापून चोपून किती पण तेल लावलं तरी. तर तिची तयारीवर टिकली पावडर करून दिली. आणि आता तिला म्हणजे अजून छोटीच आहे, तिला काय अजून एवढं जमत नाही, सॉक्स वगैरे पण घालायला येत नाही, शूज घालायला येत नाही. मग तिची A to Z सगळी तयारी करून द्यावी लागते. तर आता ती आंघोळ पण करायला शिकली नाही, तर मीच घालायची आंघोळ. तर रविवारी वगैरे घालते निवांत असल्यानंतर किंवा सुट्टी असल्यानंतर, पण कधी घाईघाईत असते तर मग तिलाच घालायला सांगते किंवा मग तिचा बाबा वगैरे घालतो. तर छोटीचं बघा काय चाललंय. आणि छोटी मुलं ज्यांच्या घरात असतात त्यांच्या घरामध्ये कसं किती पण वेळ भेटला तरी कमीच असतो. तर शाहूची तयारी झालेली आहे आणि आता तिला टिफिनसाठी हवं होतं. तर शाळेत जास्त करून मी फ्रुट्सच देते, घरी कशी ती जेवते. तर तिने काल बघितलेले ग्रेप्स, आता ग्रेप्स येऊ लागले आहेत बाजारामध्ये. तर तिच्यासाठी मग आम्ही रात्री गेलेलो 9:30 वाजता आम्ही दोघी आणि ग्रेप्स घेऊन आणले. तिने कुठे बघितलेले माहित नाही किंवा कोणी टिफिनमध्ये आणलं असेल तर आता कसे केमिकलचे असतात ना, मग ते मीठ घालून मिठाच्या पाण्याने छान धुवून काढले. तर जे जरा नरम होते ते मी घेतले आणि जे चांगले कडक होते ते ठेवून दिले. तर ते संध्याकाळी आल्यानंतर वगैरे खाणार. आणि कसं एकाच्या हातात दिसल्यानंतर दुसरी पण लगेच तयार असते मला दे करायला. तर बाबूला कशी लगेच सर्दी होते कुठली वस्तू खाल्लं तरी पण ती काय ऐकत नाही, मग तिला पण द्यावी लागते. तर नरम वाले घेतले आधी आणि एकदम चांगले ताजे आहेत ते ठेवून दिले, संध्याकाळी वगैरे खायला होतील. मग मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतले आणि एका कोरड्या कापडावर ते जरा घालते सुकवून, मग डब्यामध्ये भरेन तिच्या. आणि पाणी एकदम बघा किती घाण निघालेलं. तर ते कसं रस्त्यावर उघड्यावर असतात त्यामुळे त्यांच्यावर धूळ वगैरे बसते, त्यामुळे त्याच्यामधून घाण पाणी निघालेलं बघा. आणि आपण असंच खातो कधीतरी, मुली पण अशाच खातात. तरी बघा. आणि ब्लॅक कलरचे रेड कलरचे ग्रेप्स आहेत, वेगळेच ग्रेप्स आहेत. तर आता त्याची सीझन चालू झालाय आणि आता बाजारात यायला लागले आहेत. तर हे छानपैकी वॉश करून घेते आणि पुसून तिला टिफिनमध्ये देते. आणि दुसरी पण लगेच बाजूला तयार आहे, मम्मी मला दे वाटी घेऊन. तर ते बघा तिला पण 4-5 दिले. आणि तिला एवढं अजून खाता येत नाही, तिच्या घशामध्ये मग साल वगैरे अडकली की मग खूप करत बसते ती. रात्री पण खाल्ले आणि तसंच करत होती, मग उलटी वगैरे काढते, त्यामुळे जास्त देत नाही तिला. तर शाहूच्या शाळेमध्ये कसं प्लास्टिकचा डब्बा अजिबात अलाउड नाहीये आणि जर नेलं तर मग त्यांना मारतात किंवा मग पॅरेंट्सना बोलवून घेतात. त्यामुळे आता मी तिला स्टीलचा डबा आपला नॉर्मल टिफिनच देते आणि बॉटल पण स्टीलचीच पाहिजे, त्यांच्या शाळेमध्ये कंपल्सरी केली आहे. तर आता तिचा वेळ झालाय तर तिला सोडते आता शाळेमध्ये म्हणजे इथे जिथे बस येते तिथेच नेऊन सोडते. तर तिची तयारी झाली आहे, आता टिफिन वगैरे भरला आणि आता निघतो आम्ही. तर बरोबर 11:45 जाते मी. मग 5 मिनिटं तरी लागतात इथपर्यंत जायला, तोपर्यंत बस येऊन रेडी असते इथे. आणि कसं आमच्या इथे काम चालू असल्यामुळे मेट्रोचं सगळीकडे, त्यामुळे जरा आणि एक अंडरग्राऊंड बोगदा पण आहे, त्याचं पण काम चालू आहे, त्यामुळे सगळी ट्रॉफिक होती तिथे, त्यामुळे लवकरच जावं लागतं. म्हणून आता लवकरच निघतो 5-10 मिनिटं आधी. आणि हिला पण यायचंच असतं, हिला अंगणवाडीमध्ये जायला सांगते तर ती जायला तयार नाही आणि तिला यायचं असतं, तिच्या शाळेमध्ये जायचंय बसने.
पण ती अजून छोटीच आहे, तर तिला आता यावर्षी प्ले ग्रुपला घालायचंय. बघूया प्ले ग्रुपला किंवा नर्सरीला कुठे घेणार टीचर त्याप्रमाणे. पण ती बसायला मागतच नाही अजिबात. तर लॉक लावून जाते आणि आता आम्ही पोहोचलो इथे. तर बसची वाट बघतोय. बस आलेली आहे शाहूची आणि 4-5 बस आहेत वेगळ्या वेगळ्या, त्यामुळे जरा गोंधळ होतो, कुठली बस आली समजत नाही. शाळेची बस वेगळी आहे, प्रायव्हेट बस वेगळ्या आहेत. तर शाहू आता बसली आहे बसमध्ये. दुसरी बस आहे पाठी पोलच्या साईडला आहे, त्यामुळे दिसत नाही. आमच्या इथे सर्व इथे मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे सगळीकडे खोदलेलं आहे. तरी बघा शाहू चालली आता बसने. तर बाबू तिला बाय करते आणि आता जाते घरी. घरी पण पसाराच आहे, भांडी वगैरे माझी घासायची आहेत, भांडी कपडे. तर चपाती वगैरे केलेली भांडी पडली होती, ती मी घासून घेते पटकन. आणि कशी ही कामं पण माझी पटकन होऊ शकतात आधीच, पण हे मुलीमुळे सारखं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि आता शावला बस लावल्यामुळे जरा घाई करावी लागते, नाहीतर मी 12च्या आतमध्ये सर्व कामं करून मोकळी होते. आणि कसं छोटी मुलगीला भरवायला वगैरे वेळ लागतो, त्यामुळे मग माझा त्यामध्येच वेळ जातो. तिला 15 मिनिटं अर्धा तास तर लागतोच, ती हळूहळू खाते, त्यामुळे मग त्यामध्येच वेळ जातो माझा. म्हणून मग कामाला पण उशीर होते. तर भांडी घासून घेतली, पटापट धुवून पण घेतली. आणि कसं आता मग ही कामं केल्यानंतर मग काय दुपारी काय मग निवांत वेळच असतो, एवढा काय घाई नसते. मग तिला परत आता चपाती भरवली, नंतर तिचं दुपारचा डाळ भात भरवायचं. तर आता भांडी धुवून घेतली, तर ती मी टोपलीमध्ये ठेवून देते. टप आहे तो छोटा, तर त्यामध्ये कसं तो जाडीचा आहे, त्यामध्ये पाणी सगळं झरून जातं आणि लगेच सुकतात भांडी. आणि आता बेसिन छान स्वच्छ धुवून घेते, नाहीतर मग वास वगैरे येतो खरकट वगैरे असलं तर. छान नीट क्लीन करून घेते बेसिन. आणि ही माझी कढई, आमची कढई आहे, बिडाची कढई आहे. तर आमची एकदम जुनी आहे, आमच्या गावाकडे भेटतात बिडाच्या कढया, तर गावावरूनच आणली आहे सासूनी. आणि मी भाकरी बनवते तो तवा पण बिडाचाच आहे. तर वायपरने सर्व स्वच्छ करून घेते आणि मग थोडंसं मी त्यामध्ये फिनेल टाकून ठेवते, मग जेणेकरून वास यायला नको. तर बेसिन नीट स्वच्छ करून ठेवलं. अजून मला कपडे धुवायचे आहेत आणि फरची पुसून घ्यायची आहे, तर ती कामं पण आवरून घेते. मग झालं माझं सर्व काम झालेलं आहे. तर 2 काम राहिले. तर आता ते मुलीला बाहेर खेळत ठेवलंय, खेळणी खेळते ती, तोपर्यंत बाकीची कामं पण उरकून घेते. आणि शाहूच्या शाळेमध्ये शनिवारच्या दिवशी होता आनंद मेळा, तर त्यामध्ये त्यांनी सगळ्यांना वस्तू आणायला सांगितल्या होत्या, सर्व कुठल्या कुठल्या. आणि त्यातूनच मग तिने आपण विकायच्या होत्या वस्तू, आणि त्यामधून मग तुम्हाला काय हवं ते प्रत्येक वर्गातल्या मुलांना वेगळ्या वेगळ्या वस्तू आणायला सांगितलं होतं. तर शावणे रिबीन घेतलेल्या, काही मुलांना चॉकलेट्स, काही मुलांना फळे, काही मुलांना भाजी, किंवा काही मुलांना बिस्किट्स वगैरे, असं काय काय सगळ्यांना सांगितलं होतं. तर त्यातूनच तिने पोहे घेऊन आणलेले. तर म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटलं, म्हणजे ही मुलगी स्वतःला काही न घेता पोहे घेऊन आली म्हणून. तर मला बोलली मी सर्फ एक्सेल पण आणणार होती मम्मी, पण मी विसरले. तर तिने त्यातूनच ते घेऊन आणलं. आणि छोट्या मुलीला वगैरे चॉकलेट्स वगैरे आणले. तर बाकी सर्व कामाचेच, आणि एक क्रेयॉन्स घेतलं कॅमलचं. तर तिने सर्व वस्तू चांगल्याच आणलेल्या, अशा फालतू कुठलीच नाही घेतली. आणि हिचं बघा जिलेबी खाणं चालू आहे. तर आता तिचं खाऊन झालंय आणि बोलते हात धुवून दे. तर बरं वाटलं, म्हणजे मुलगी थोडीशी तरी रिस्पॉन्सिबल आहे, म्हणजे तिला थोडी तरी घरची काळजी होती म्हणून तिने आणलं. नाहीतर काही मुलीने असंच खाणं पिणे घेण्यातच पैसे घालवले असते. पण आणि पैसे पण परत आणलेले, तिला पैसे पण दिलेले, आणि तिने दुकान पण लावलं होतं. तर त्यांच्या शनिवारच्या दिवशी त्यांच्या शाळेमध्ये काही नाही काय अशा ऍक्टिव्हिटी असतात. नाहीतर मग ती स्काउट गाईडमध्ये, तर स्काउट गाईडमध्ये पण कधीतरी ऍक्टिव्हिटी असतात, त्यांचे कॅम्प असतात, त्यामध्ये पण मग ते काहीतरी बनवत असतातच. तर पटापट लादी पुसून घेते. आणि कसं एकदम कोण नसलं की पटापट लादी पुसून येते, नाहीतर मग सगळे असले की 3 वेळ तिथून जाणार, 3 वेळ जाणार, मग सगळे त्यांचे घाण पाय तिथे उमटणार. आणि माझं जे खालचं प्लाझो आहे ते खूप मोठं असल्यामुळे मी ते बांधून घेतलंय त्यामध्ये, नाहीतर खाली भिजेल पाण्यामध्ये, त्यामुळे जरा मी खाली बांधून ठेवलंय. कपडे धुताना पण तसंच बांधून ठेवते, मग नाहीतर ते खाली लोळतं आणि सर्व भिजून जातं त्यामुळे. तर पटापट लादी पुसून घेते.
आणि आता कपडे धुते. मग झाली माझी कामं, सर्वच कामं झाली. नंतर मग बाबूला भरवायचंच राहतं, कुकर लावते आणि बाबूला भरवते. मग झालं, मग तिला झोपवलं की झालं. मग मला माझं एडिटिंग वगैरे काम असतं थोडंसं दुपारचं, ते करते. आणि तोपर्यंत मग शाळेतून यायची वेळच होते, मुलीची भरवते. भरवायला किंवा मग जेवणातच जातो 2-3 वाजतात. मग थोडा वेळ मी एडिटिंग वगैरे करते व्लॉगची. आणि मग शाळेची यायचीच वेळ होते. तर लादी पुसून झाली आहे, पटापट पुसली. आता थोडेसे कपडे आहेत ते धुवून घेते. आणि ही आपली रोजची अशी रुटीन आहे, म्हणजे धावपळीचं रुटीन आहे आपलं. कामाला जाणाऱ्यांचं काही नाही, पण सगळ्यांना वाटते घरी राहून काय करतात. तर घरी राहून पण काही काम नसतात असं नाही. काम दिवसभर काम करत असतो. एकदाच ते कामाला गेलेलं बरं, आपलं एकच काम करायचं. पण इथे कसं सारखं तेच काम करावे लागतात. तर सगळ्यांना वाटते घरी राहून काय करते, किंवा घरचे पण आपले लोक बोलतातच घरी राहून काय करतेस, एवढं पण तुला जमत नाही, तेवढं पण तुला जमत नाही. पण घरी राहणाऱ्यालाच माहीत असते. आणि ज्यांच्या घरी छोटी मुलं असतात त्यांना तर सांगायलाच नको. तर ठीक आहे, तर माझा व्लॉग मी इथेच आता थांबवते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.